हाय हॅलो नमस्कार. मी सारिकाच किचन आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट असा इन्स्टंट रवा केक कसा करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत. बघितल्यावर वाटणार नाही की घरी बनवलेला आहे. असा एकदम स्पंजी असा रवा केक छानपैकी असा तयार होतो आणि खायला पण एकदम स्वादिष्ट लागणार आहे. बघताच असंच तोंडाला पाणी सुटेल असं आपला रवा केक एकदम छान असं तयार झालेला आहे. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 ते 3 चमचे साधं तेल घेतलेलं आहे, जे की आपण रोज जेवणामध्ये वापरतो ते तेल घेतलेलं आहे. कोणतंही वासाचं तेल घ्यायचं नाही, कारण पूर्ण वास मग केकमध्येच पसरतो. आणि त्यामध्ये मी इथं एक पाऊण वाटी साखर घेतली आहे. जसं तुम्हाला गोड तुम्ही खाऊ शकता तसं साखर घेतली तरी चालते. इथं मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि पुन्हा एकदा विक्सच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. पूर्ण साखर विरघळेल असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. हे बघा, आपल्याला जसं लागेल तसं आपण यामध्ये दूध घालणार आहोत आणि हे विक्सने फेटून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची साखर आतमध्ये. अशा पद्धतीने मी पूर्ण साखर विरघळून घेतलेली आहे. आणि नंतर यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे, जो की एकदम बारीक रवा घ्यायचा आहे. जर जाडा असेल तर तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने त्याला थोडंसं बारीक करून घेऊ शकता. आणि पूर्ण रवा थोडा टाकून पुन्हा याला मिक्स करून घ्यायचे साखरेच्या आणि तेलाच्या बॅटरमध्ये. आणि पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं दूध टाकून घेणार आहोत. एकदमच दूध टाकायचं नाही, थोडंसं टाकून आपल्याला फेटून घ्यायचे बॅटर, जेणेकरून आपलं बॅटर स्मूथ असं तयार होईल. आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 4 चमचे मैदा पण टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे कसं होईल ना, बाइंडिंग एकदम छान येईल रवा आणि मैद्याची आणि आपलं बॅटर एकदम स्मूथ असं तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण बॅटर फेटून घेणार आहे एकाच डायरेक्शनमध्ये. आतमध्ये गुठळ्या वगैरे का अजिबात राहिल्या नाही पाहिजे. यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आणि नंतर त्याला एकसारखं फेटून घ्यायचं. त्यावरती थोडंसं आपल्याला नंतर पुन्हा एकदा दूध टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आणखी फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये. आणि नंतर याला 10 मिनटं आपण याला असंच झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे आपला रवाना छान असं फुगून निघेल. आपण आता केक टिन तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि बटर पेपर जर नसेल ना, त्यामध्ये थोडंसं मैदा टाकून भुरभुरून घ्यायचं. पूर्ण सगळीकडून असं पसरवून घ्यायचं आहे. जर केक टिन असेल तर तुम्ही बटर पेपरही टाकू शकता किंवा असं डब्बा कुकरचा घेतला तरी चालतो. आता इथे मी टूटी फ्रूटी घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मैदा टाकून घेणार आहे आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहे मैदा, जेणेकरून ना असं बॅटरमध्ये टाकल्यानंतर आतमध्ये तळाशी बसणार नाही फ्रुटी वगैरे, सगळीकडे पसरून जाईल त्यामुळे. आणि नंतर ना त्यामध्ये काजू, तुम्ही ड्रायफ्रूट्स थोडेसे कट करून टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालतील. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट आणि टूटी फ्रुटी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपले बॅटर तयार झालेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि नंतर यामध्ये ना मी चॉकलेट फ्लेवर करणार आहे, त्यामुळे 2 चमचे ना कोको पावडर टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण याच डब्यामध्ये ना आता टाकून घेणार आहोत. आपल्याला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलेले आहे. त्यामुळं ना ही प्रोसेस आपल्याला लवकर करून घ्यायची आहे. आणि वरतून पण मी थोडेसे राहिलेले टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट पूर्ण पसरून घेणार आहे. त्यामुळे आपले केक दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही खूप छान लागेल. आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मी इथं कढई 10 मिनटं अगोदरच प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती
आता आपली कढई प्रीहीट झालेली आहे. एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला हे डब्बा ठेवून घ्यायचा आहे कुकरचा. आणि हे बघा एकदम 35 किंवा 45 मिनटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. आता एक सुरी किंवा एक टूथपिक घेऊन आपल्याला चेक करून पाहायचं आहे. जर सुरी एकदम क्लीन निघाली तर समजून जायचं की आपला केक मस्तपैकी बेक झालेला आहे. आणि थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पूर्ण ह्याचे कडानं सोडून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने. आणि एक प्लेट किंवा अशी एक परत घेऊन हे करायचं आहे, वरतून डब्बानं असं पलटी मारून टॅप करून घ्यायचं आहे. एकदम क्लीन असा आपला केक निघालेला आहे, बघू शकता. एकदम छान पद्धतीने असं बेक झालेलं आहे, एकदम स्पॉन्जी झालेलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.